तर आज आपण जॉग्रफी हा विषय स्टार्ट करणार आहोत. त्यातले जे पहिल्यांदा प्रिव्हियस इयरमध्ये प्रश्न जे विचारले गेले आहेत त्याचं आपण थोडंसं ॲनालिसिस करूया, म्हणजे आपल्याला जॉग्रफीमध्ये नक्की काय वाचायचं आहे ते समजेल. आता हे बघा, जॉग्रफी म्हणजे मराठीमध्ये भूगोल म्हणायचं जर झालं तर तो तसं बघायला गेला तर वास्ट आहे. कारण का, त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, ठीक आहे. पण MPSC ग्रुप सीमध्ये आपल्याला काय विचारलं जातं त्याचं जर ॲनालिसिस केलं आपण तर नेमकं एक्झाम ओरिएंटेड काय वाचलं पाहिजे तुम्हाला पुढच्या 3 महिन्यासाठी हे लक्षात येईल. आता हे बघा, महाराष्ट्राचा भूगोल समजा आपण 10 क्वेश्चन्स येतात जॉग्रफीवर ग्रुप सीच्या प्रिलिम्सला, लक्षात ठेवा. तर त्यातले 10 प्रश्नापैकी आता समजा हे 10 प्रश्न आहेत तर त्यातले 50% जे आहेत ते महाराष्ट्राच्या भूगोलवर येतात, महाराष्ट्राचं भूगोल, ठीक आहे. त्यानंतर राहिलेले जे म्हणजे 10पैकी 5च्यापेक्षा जास्त 5+ क्वेश्चन जे आहेत ते महाराष्ट्र स्पेसिफिक गोष्टींना विचारले जातात. आणि त्यानंतर मग राहिलेले 2-3 क्वेश्चन जे आहेत ते करंट अफेअर्स ओरिएंटेड आणि 2 ते 3 क्वेश्चन जे आहेत ते भारताचा भूगोल, मग त्यामध्ये नद्या असतील, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान याच्या संदर्भात विचारले जातात. समजतं? सो प्रायोरिटी आपली काय ठेवायची जॉग्रफी वाचताना, कारण प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी असते. UPSCचं जर तुम्ही अभ्यास करायला गेला तर त्यामध्ये भारताचा भूगोल विचारतात, महाराष्ट्र भूगोलाचा काही संबंध नाही तिथं. तसंच MPSC ग्रुप Aचं जर विचार करायला गेलं तर त्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, आणखी जगाच्या भूगोलाच्या पण काही गोष्टी विचारल्या जातात. पण यामध्ये तुम्हाला जगाच्या भूगोलाबद्दल काही विचारलं जाणार नाही, फक्त महाराष्ट्राचा जो भूगोल असेल त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. सो तेवढं मात्र लक्षात ठेवा की भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला. तर आपण प्रश्न बघूया, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल महाराष्ट्राचा भूगोलमध्ये पण नेमकं काय करायचं. पहिला प्रश्न काय आहे बघा. आता हा जो पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेल्या गीर गाईच्या वासराचे नाव काय. आता करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे की बाबा क्लोनिंग पद्धतीनं आपण, क्लोनिंग म्हणजे बेसिकली आता हे आर्टिफिशियल रिप्रोडक्शनचा भाग आलं बायोटेक्नॉलॉजीचं, समजतं. गीर गाय म्हणजे गाईची एक प्रजाती आहे बेसिकली, ज्याचं दूध आपण पौष्टिक मानलं जातं, जरा लहान मुलांना दिलं जातं. त्या क्लोनिंग पद्धतीनं पहिली गोष्ट आहे समजा ही, तर ते नाव वगैरे विचारलं जातं. आता हे 4 नावं दिले आहेत, कपिला, सरस्वती, लुनी आणि गंगा. याचं उत्तर गंगा आहे. पण आता हा क्वेश्चन जो आहे तसं जॉग्रफीचं म्हणता येणार नाही आपल्याला, ठीक आहे, कारण करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे हा. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यकृती आराखडा 2015नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट. आता हे इंग्लिशमध्ये जर वाचलं याचं ट्रान्सलेशन तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG असं आहे. आता मी ज्यांना एन्व्हायरमेंट शिकवलेलं आहे डिप्लोमामध्ये त्यांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे आपल्याला जो विकास करायचा आहे तो सस्टेनेबल, दीर्घकाळ टिकून राहण्यासाठीचा असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये 17 गोल्स आहेत, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, की ज्यामध्ये पहिला आहे झिरो हंगर समजा, नो पॉवर्टी, त्यानंतर क्लीन वॉटरशी रिलेटेड, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, असे एकूण 17 गोल्स आहेत. सो हे 2015मध्ये जेव्हा COP मीटिंग झाली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, तर 15 ते 30साठी हे गोल्स आहेत, 2015 ते 2030 या कालावधीसाठी, समजते. 17 आहेत हे. आता इथं हे बघा, याच्या खाली मी आन्सर्स पण शेअर केले आहेत, ग्रुपवरच्या नोट्स शेअर केले आहेत, की जसं की दुसरं आहे 2015मध्ये SDG म्हणतात त्याला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 17 आहेत. अजेंडा 2030पर्यंतचा आहे. आणि काय काय महत्त्वाचे आहेत बघा, नो पॉवर्टी, गरिबी नसली पाहिजे, झिरो हंगर, गुड हेल्थ, एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता, क्लायमेट ॲक्शन, जे हवामानातील बदल होतो आहे त्याच्याबद्दल क्विक ॲक्शन घेण्यासाठी. त्यानंतर पाण्याखालील जीवन जे आहे, ओशन लाईफ असेल रिव्हर्समधली, आणि लाईफ ऑन लँड म्हणजे बायोडायव्हर्सिटी जे आहेत, ॲनिमल्स, प्लांट्स, असे 17 गोल्स आहेत. मग इंटरनॅशनल कोऑपरेशनचं सुद्धा आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं आहे, असे खूप सारे गोल्स आहेत. सो आता हा जेनरिक क्वेश्चन्स आहे. तसं बघायला गेलं तर एन्व्हायरमेंटचा म्हणू शकतो आपण, जॉग्रफीचा नाही स्पेसिफिक. सो पहिले 2 क्वेश्चन्स कोर जॉग्रफीचे नाही आहेत. आता हे बघा, त्यानंतर नेक्स्ट काय आहे पार्ट, तर खनिजे म्हणजे मिनरल्स जे आहेत आणि ते कुठे सापडतात, उत्खनन क्षेत्र. तर याच्या जोड्या लावायचा क्वेश्चन आहे.
आता ही जी नावं आहेत ना, सुरजागड, जानोली, चिखला, उदगीर, आता ही बेसिकली महाराष्ट्रातली नावं आहेत, लक्षात घ्या. कारण तसं बघायला गेलं तर खनिजं जे आहेत भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सापडतात. जसे की जास्त करून छोटा नागपूर रिजन जो आहे की ज्यामध्ये झारखंड येतो, ओडिसाचा भाग येतो, पश्चिम बंगालचा येतो, ठीक आहे, आणि महाराष्ट्रातला नागपूर साईडचा थोडासा भाग येतो, गडचिरोली वगैरे. तर त्या भागामध्ये कोळसा, आयरन आणि इतर जे जमिनीतली खनिजं आहेत, मिनरल्स, ते जास्त प्रमाणात आढळतात. तर ही चारी क्षेत्र जी नावं दिली ती महाराष्ट्रातलीच आहेत. सो महाराष्ट्रातली खनिजं कोणती आहेत मेजर आणि ती कुठं सापडतात याच्याबद्दलच्या मी नोट्स शेअर करेन ग्रुपवर. सो याच्यावर एक क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. कारण ती जी नावं आहेत, आता ही गावांची नावं आहेत जिथं सापडतात बाबा, तो एरिया जो आहे त्याची नावं आहेत. आणि आता समजा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला ही नावं जास्त परिचित नसणार. एखादा विदर्भातला विद्यार्थी आहे समजा, तर त्याच्या जवळपास ही जी नावाची गावं आहेत ती असू शकतात, पण आपल्याजवळ ही नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल थोडंसं काहीतरी करून. आता हे यातलं मेन जे आहे लोह खनिज म्हणजे आयरन आहे. मँगनीज हे आयरनमध्येच मिक्स केलं जातं ॲलॉय करण्यासाठी. बॉक्साईट म्हणजे ॲल्युमिनियम बनवण्यासाठी जी ओर लागते ती. आणि क्रोमाईट म्हणजे क्रोमियम जे आहे की ज्याच्यापासून परत आपण स्टेनलेस स्टील बनवतो. सो हे जे ओर्स आहेत हे कुठं सापडतात त्याच्या संदर्भात जोड्या लावायचा क्वेश्चन आहे. तर त्यातलं लोह खनिज जे आहे ते सुरजागड हे प्रसिद्ध ठिकाण आहे. एक लक्षात ठेवायचं, आता समजा एक माहीत असेल तुम्हाला, लोह खनिज आहे आयरन ओर, ती सुरजागडमध्ये सापडते. तर ऑप्शनमध्ये बघितलं, एकच मिनिट, ऑप्शनमध्ये बघितलं तर बीचं एक कुठं आहे बघा, बीचं एक या ऑप्शनमध्ये आणि या ऑप्शनमध्ये. सो वरचे ते ऑप्शन होते दोन, हे दोन कॅन्सल झाले. म्हणजे आता तुम्ही 50-50मध्ये आला. आता या दोघांपैकी एक काहीतरी उत्तर असेल, समजते. सो एक जरी गोष्ट तुम्हाला माहीत असेल, वाचला जर तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये, तरी तुम्ही उत्तराच्या जवळपास येऊ शकता. त्यानंतर मग आता हे जे राहिलेले आहेत, आता एला तर 3 आहेच दोन्हीकडं. सो ए जे आहे हे मँगनीज, याला 3 आहे, चिखला हे आहे, ठीक आहे. आता बॉक्साईट जे ॲल्युमिनियमची ओर आहे ती कुठं सापडते, आणि क्रोमाईट. तर याचं उत्तर जे आहे ते 3 आहे, पर्याय क्रमांक 3, की ज्यामध्ये बॉक्साईटची जी ओर आहे तर ती उदगिरी या ठिकाणी सापडते, आणि क्रोमाईट जे आहे ते बेसिकली जानोली या ठिकाणी सापडतं. तर हे आता स्टार्टिंगला तुम्हाला नाही समजणार, लक्षात ठेवायला नावं अवघड आहेत, पण मी नोट शेअर करेन, 1-2 वेळा वाचा ते, जेणेकरून आता समजा क्वेश्चन आला याच्याशी रिलेटेड, ही नावं कशाशी आहेत, असे क्वेश्चन्स दरवेळेचे विचारले जातात, खनिज संपत्तीवर वगैरे. सो हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे, हे करायचं आहे आपल्याला. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे वरचे 2 करंट अफेअर्सचे आहेत हे क्वेश्चन, किंवा एन्व्हायरमेंटचे म्हणू शकतो आपण, पण हा कोअर जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट काय बघा, खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही. आता हे बघा, स्कीम विचारले 2025ची, पेपर 25चा आहे हा. सो त्या वर्षी समजा स्कीम असेल कोणती, किंवा मागच्या वर्षी, आता आपण 26मध्ये परीक्षा देणार आहोत. सो 2026मध्ये ज्या स्कीम्स गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेल्या आहेत, किंवा 25मध्ये जी महत्त्वाची स्कीम असेल, तर त्या सरकारी योजना स्कीम ज्या आहेत त्या तुम्हाला त्याचे उद्दिष्ट वगैरे माहीत पाहिजे. एकतर कधी लॉन्च झाली, कुठल्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, या गोष्टी. आता हे बघा, मत्स्य संपदा म्हणजे माशांशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. आपण जे मासेमारी केली जाते समुद्रातली असेल, तर ती मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांचा विकास कसा होईल यासाठी ही योजना आहे. आता याच्या संदर्भात 4 वाक्य दिले आहेत, काय बघा, मासेमारीची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा. आता हे बघा, मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांना सामाजिक, आर्थिक आणि आर्थिक सुरक्षा म्हणजे काय, त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांना भौतिक म्हणजे फिजिकल, त्यांना घर वगैरे घेता येईल, जहाज घेता येईल. सामाजिक म्हणजे समाजात प्रतिष्ठा जगता येईल, यासाठी ही स्कीम आहे. तर बरोबर आहे, कारण हे बघा, मत्स्य संपदा म्हणजे जे मच्छीमार लोक आहेत त्यांचा विकास कसा होईल, चांगल्या प्रकारे सायंटिफिक ॲप्रोचनं जर आपण मासेमारी केली तर त्यांचा विकास कसा होईल, यासाठी ही योजना आहे. तर पहिला ऑप्शन जो आहे तो या योजनेच्या सोबत जातो. सो याच्यात काही जास्त चुकीचं दिलेलं नाही आहे. दुसरा काय बघा, मासेमाराचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे, म्हणजे त्यांचं जे इन्कम आहे, आत्ता समजा 1 लाख असेल, तर या योजने थ्रू त्यांचं उत्पन्न जे आहे ते 4 लाख व्हायला पाहिजे. आता हा 4 पट आहे का 2 पट आहे का 5 पट आहे,
हे एक्झॅक्ट वाचावं लागेल तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाचा क्षमतेचा वापर करणे. म्हणजे शाश्वत आता वरती बघितलं होतं शाश्वत विकास उद्दिष्ट, की ज्यामध्ये आपण असं नाही की यांचं उत्पन्न वाढवायचं आहे वगैरे, त्यामुळं खूप भरमसाठ प्रमाणात आपण मासेमारी केली तर काय होतं, माशांचं रिजनरेशन जे आहे ते स्टॉप होईल. मग माशांची संख्या कमी झाली तर आत्ता क्षणार्धात तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल, पण लाँग टर्मसाठी ते टिकून राहणार नाही, लक्षात घ्या. सो यासाठी शाश्वत पद्धतीनं क्षमतेचा वापर केला पाहिजे. असं नाही की आत्ता सध्या जास्त मासेमारी करायची. हे बघा आपल्या इथं पावसाळ्यामध्ये आत्ता सध्या नारळी पौर्णिमेचा सण वगैरे असतो, तर त्यावेळेस जेव्हा माशांचं जेव्हा प्रजनन काळ असतो, रिप्रोडक्शन फेज जेव्हा असते, तेव्हा मासेमारीला बंदी असते बेसिकली. कारण जर माशांची अंडी वगैरे तुम्ही जर काढून घेतली वगैरे तर त्यांचं प्रोडक्शन होणार नाही. मग यावर्षी तुम्हाला जास्त मासे मिळतील, पण भविष्यात त्यांची संख्या एकदम संपून जाईल. सो शाश्वत पद्धतीनं म्हणजे काय, भविष्यातल्या गरजा टिकून राहतील या दृष्टीनं मासेमारी करायची. तर हे बरोबर आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. नेक्स्ट काय बघा, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. म्हणजे बेसिकली फिशरीजची अवेलेबिलिटी जी आहे, उत्पादन क्षमता वगैरे वाढवणे, तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता याचं उत्तर जे आहे ते काय आहे, बेसिकली 1, अ, क आणि ड हे 3 सेंटेन्स बरोबर आहे आणि 4 पटीनं वाढवणं असं कुठं दिलेलं नाही आहे स्कीममध्ये, समजतं. जसं शेतकऱ्यांच्या संदर्भात अशोक दलवाई कमिटी होती, त्यांचं टार्गेट होतं की 2022पर्यंत, म्हणजे 17ला ती स्कीम लॉन्च झाली होती आणि 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुपटीनं वाढवायचं होतं, 2 टाईम्स. ठीक आहे, पण ते झालं नाही शक्य, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही ते. सो आता तसं काही उद्दिष्ट ठेवलं नाही या योजनेत की 4 पट वाढवायचं वगैरे. सो हे चुकीचं आहे. आणि कुठेही नंबर वगैरे आला तर लक्षात ठेवा की शक्यता असते तो चुकवण्याची. म्हणजे 4 पट, 5 पट, 10 पट, इथं नंबर जर चेंज केला तर हे वाक्य चुकू शकतं. सो याचं उत्तर आहे अ, क, ड उद्दिष्ट आहेत पण ब नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इथे खाली क्वेश्चन आहे, यमुना नदी. ओके, आता हे भारताच्या भूगोलासंदर्भात आहे बघा. यमुना नदीच्या उपनद्या, म्हणजे एखादी नदी असते जशी की कृष्णा नदी आहे, त्याची कोयना उपनदी आहे, भीमा उपनदी आहे. तसंच यमुना नदी जी आहे ती मोठी नदी आहे, लक्षात घ्या. यमुना स्वतःच गंगा नदीची उपनदी आहे. तर त्या यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. म्हणजे बघा, यमुना जी आहे, यमुनोत्री इथं उगम पावते उत्तराखंडमध्ये आणि ती खाली वाहत वाहत जाऊन गंगेला मिळते. गंगा अशी आहे इथं, समजतं. सो ही यमुना खाली जाईपर्यंत या यमुनेलासुद्धा काही नद्या राजस्थानमधल्या, मध्य प्रदेशमधल्या येऊन मिळतात. तर या नद्यांचा क्रम जो आहे, आता पूर्व दिशा ही आहे बघा इकडची, ईस्ट. ओके, त्यानंतर इकडची जी आहे ती वेस्ट आहे, त्यानंतर वरती जे आहे ते नॉर्थ आहे, इकडे जे आहे ते साऊथ आहे. सो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत क्रम लावायचं. तर हे लक्षात काय ठेवायचं आता तुम्हाला, जसं की नद्यांची नावं दिली आहेत ही 4, ही सिंध नदी, चंबळ, बेतवा आणि केन. आता या नद्यांची नावं तुम्ही कधी ऐकली नसतील मे बी, कारण या आपल्या इथल्या नद्या नाही आहेत, या मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून वाहणाऱ्या नद्या आहेत, समजतं. तर नद्यांचा क्रम कसा लावायचा आहे, पूर्वला कोणते, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, असं पूर्व ते पश्चिम क्रम लावायचा उपनद्यांचा. आता हे बघा, हे जेव्हा UPSCचा अभ्यास करतात लोक, तेव्हा नद्यांचे उपनद्या आणि त्यांचा क्रम वगैरे विचारलं. UPSCमध्ये पण गंगा नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या, पूर्व ते पश्चिम वगैरे. सो आता यामध्ये तुम्हाला हे ट्रिक करावी लागेल. महत्त्वाच्या नद्या कोणकोणत्या आहेत, एक तर गंगा नदी आहे, त्यानंतर ही यमुना आहे समजा, त्यानंतर गोदावरी गोदावरी महाराष्ट्रातले. अजून मोठी नदी कोणती आहे, तर सिंधू नदी जे म्हणतो आपण, पाकिस्तानात जे जाते ती सिंधू नदी, ज्याला इंडस म्हणतात, तर ती खूप मोठी नदी आहे, लक्षात घ्या. म्हणजे भारतातून उगम पावते आणि भारतातून म्हणण्यापेक्षा ती तिबेटमधून उगम पावते आणि पाकिस्तानात जाते, आपल्या जम्मू काश्मीर. आणि त्याच्या उपनद्या खूप मोठ्या आहेत, पंजाबमधून वाहणाऱ्या, हिमाचल प्रदेशमधून वाहणाऱ्या. सो इंडस म्हणजे सिंधू नदी जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि ब्रह्मपुत्रा नदी ही खूप महत्त्वाची नदी आहे, ब्रह्मपुत्र, की जी आसाम आणि नॉर्थ ईस्ट आपला जो भाग आहे तिथून वाहते.
समजतं. या मोठ्या नद्या आहेत. त्यानंतर मग तुम्हाला कावेरी माहीत असेल, कृष्णा या नद्या आहेत. कावेरी साऊथमधली मोठी नदी आहे. सो ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांच्या किमान उपनद्या तरी पाठ करून ठेवा. आणि या ज्या ब्रह्मपुत्रा, सिंधू नदी, मी नदीवर घेईन सेपरेट एक टॉपिक, याच्यामध्ये आपण सगळ्या नद्या कवर करूया, ज्या मोठ्या नद्या आहेत किंवा ज्या महाराष्ट्रातल्या नद्या असतील, की जेणेकरून नद्यांशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन आला की त्या नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे, कोणता प्रकल्प आहे वगैरे, याच्या संदर्भात बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातील. सो आता याचं हे बघा, ही जी यमुना नदी आहे वाहते, त्याचा ट्रिक काय बेसिकली, CSK माहीत आहे सगळ्यांना, चेन्नई सुपर किंग. आता CSK जे आहे, पण त्याच्यामध्ये CSK नावामध्ये इथं B आले फक्त मध्ये, CSBK हा या बाजूनं क्रम आहे. म्हणजे ही वेस्ट बाजू आहे आणि ही ईस्ट बाजू आहे. ठीक आहे, काय क्रम आहे, CSBK. सो पहिली आहे, आता ही जे SCचा फुल फॉर्म आहे चंबळ, त्यानंतर Sचा आहे सिंध. सिंध आणि सिंधू नदी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. सिंध ही छोटी नदी आहे, सिंधू खूप मोठी नदी आहे पाकिस्तानला जाणारी. त्यानंतर B जे आहे ते बेतवा आहे आणि K जे आहे ती केन आहे. सो हा जो आहे तो पश्चिम टू पूर्व क्रम आहे. क्वेश्चनमध्ये तुम्हाला पूर्व टू पश्चिम विचारलं आहे. सो असं येणार आहे, केन, बेतवा, सिंध आणि चंबळ. सो कुठं आहे ते, हे बघा ऑप्शन 2मध्ये, केन, बेतवा, सिंध आणि चंबळ. आता हे काही याच्यातून आपल्याला तात्पर्य काय घ्यायचं आहे, की ज्या नद्या आहेत त्यांचा म्हणजे मुख्य नद्यांचं घ्यायचं, लक्षात ठेवा. एकतर मुख्य नद्या कोणत्या आहेत त्या माहीत पाहिजेत आणि त्यांचा उपनद्या ज्या आहेत, ट्रिब्युटरी ज्या असतात, त्याचा क्रम वगैरे विचारतात. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर आता हा जो क्वेश्चन आहे 16 नंबरचा, तो काय आहे, इलेक्ट्रिक वाहन धोरण म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी जे आहे. आता इलेक्ट्रिक व्हेकल्स सगळ्यांना माहीत असेल, मेकॅनिकल इंजिनियर आहात सगळे, की ज्या बॅटरीवर चालतात, IC इंजिन नसतं ज्याच्यामध्ये, त्याचं आता क्रेज वाढते, क्लीन एनर्जीच्या तरफ आपण जातो आहे. सो त्याच्या संदर्भात आता प्रॉब्लेम काय आहे, की बॅटरीचं चार्जिंग जे आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे जास्त. त्यामुळं लोक सध्या घेत नाही आहेत गाड्या, की बाबा गाडी जर चार्जिंग संपलं तर कुठं चार्ज करायची मध्येच बंद पडल्यावर. सो इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी जी आहे महाराष्ट्राची, की ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे बाबा, दर 25 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन बनवायचं आहे आपल्याला महामार्गावर. लक्षात ठेवा, हायवे जे आहेत त्याच्यावर दर 25 किलोमीटरनंतर चार्जिंग स्टेशन, जेणेकरून गाड्यांची रेंज कमी असेल तरीसुद्धा लोक जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल व्हेकल वापरतील. सो हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन नाही इथं एक, 25 किलोमीटर. सो यातून लक्षात काय ठेवायचं, की गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत किंवा धोरणं आहेत किंवा पॉलिसी आहेत त्या थोड्याशा माहीत पाहिजे तुम्हाला, त्यातल्या 1-2 ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतील तसं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, कोपन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरणानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात मुंबईच्या दक्षिणेकडे कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. आता कोपन जे आहे त्याचं भारतातलं जे त्यानं जगाचं पूर्ण क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्यानं आता भारतात जे वेगवेगळं हवामान आढळतं. आता हवामान म्हणजे बेसिकली काय, काही ठिकाणी उष्ण हवामान असणार, काही ठिकाणी थंड असेल, वाळवंटाचं असेल. सो डिफरंट टाईपचे क्लायमेट असतात. वारे कसे वाहत आहेत, पाऊस किती पडतो तिथं, त्यानुसार हवामानाचं क्लासिफिकेशन केलं. जसं की राजस्थानचं जे असणार ते असणार वाळवंटी क्लायमॅट किंवा उष्ण वाळवंट, असं ड्राय डेझर्ट. सो हे क्लायमॅट जे आहे कोकणचं, आता याच्यावर MPSCला पण आत्ता प्रश्न आला होता यावर्षी. सो हे क्लायमॅटचे रिजन जे आहेत ते आपण डिटेलमध्ये करणार, की ज्यामध्ये भारत जो आहे, आता हे बघा एक्झॅक्ट प्रत्येक ठिकाणचं पॉईंट वाईज क्लायमॅट तसं चेंज नाही, म्हणजे आपलं सांगता येत नाही. पण एखाद्या रिजनमध्ये जसं कोकण किनारपट्टी समुद्राच्या जवळ आहे तिथं कोणतं क्लायमॅट असेल, किंवा विदर्भाचा जो भाग आहे तिथं कोणता असेल, राजस्थानचा भाग आहे तिथं कोणता असेल, म्हणजे मोठा जो रिजन घेतला तुम्ही तर त्या ठिकाणचं आपण सांगू शकतो. किंवा जसं की मुंबईचं जे असणार ते दमट असणार. आता हे बघा मान्सून प्रकारचे लिहिलं इथं शब्द मान्सून, तर इंडियाचं जे जनरल क्लायमेट म्हणतो आपण ते मान्सूनला आहे. मान्सून म्हणजे काय, आता हे बघा जूनमध्ये पावसाला सुरुवात होते. सीझनल विंड्स जे असतात हे अरबी समुद्रातून येणारे वारे, त्याच्यामुळं भारतात पाऊस पडतो. भारतात जो पाऊस पडतो त्याला मान्सून रेन म्हणतात, लक्षात घ्या. मान्सून हा अरबी शब्दावरून आलेला आहे, मौसम शब्दावरून.
ठीक आहे. सो भारताचं जे क्लायमॅट आहे ते मॉन्सून टाईम क्लायमॅट म्हणतो आपण, कारण भारतात जो पाऊस पडतो बऱ्यापैकी तो या मॉन्सून वाऱ्यांमुळं पडतो, जे जूनमधून सुरू होतात आणि सप्टेंबरपर्यंत हे चालू असतात वारे. समजते. सो मॉन्सून प्रकारचं आहे क्लायमॅट. आता जर मुंबईचा दक्षिण भाग घेतला म्हणजे कोकण किनारपट्टीच येईल, मुंबई जे आहे समुद्राच्या किनारी आहे. आता हे बघा, आपल्या इथला आपला जो पाऊस आहे ना बेसिकली तो उन्हाळ्याच्या एंडिंगला स्टार्ट होतो, लक्षात घ्या. म्हणजे तसं बघायला गेलं तर बाकी देशांमध्ये काही ठिकाणी 2च क्लायमेट असतात, म्हणजे एक समर आणि एक विंटर. आपला जो रेनी सीझन आहे ना तो पाऊस पडतो त्याला म्हणून आपण रेनी म्हणतो, पण तसं बघायला गेलं तर तो उन्हाळ्याच्या काही कालावधीनंतर पाऊस स्टार्ट होतो. म्हणजे जेव्हा उन्हाळा संपत आला आहे तेव्हा पाऊस जो आहे तो स्टार्ट होतो. सो कोरड्या उन्हाळ्याचं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण उन्हाळा जो आहे त्यामध्ये पाऊस पडतो निम्म्या भागात. सो हे चुकीचं आहे. सो हे कमी कोरडा हिवाळा, म्हणजे हिवाळा जो आहे आपला त्यात थोडा पाऊस पडतो, लक्षात घ्या. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा हिवाळा चालू होणार असतो तेव्हा. समजतं. हे 21 जूनपर्यंत साधारणतः उन्हाळा आहे असं समजून घ्या, आणि तिथून पुढं थोडंसं उत्तरार्धात जेव्हा जाणार आपण तेव्हा हिवाळा आहे समजून घ्या. ठीक आहे. सो याचा आन्सर जे आहे ते आहे कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. हे क्लायमेट जेव्हा आणखी शिकवेन मी तेव्हा आणखी थोडं कळेल जास्त. त्यानंतर चुकीचं विधान विचारलं आहे खालीलपैकी. काय दिलं आहे बघा. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला. आता हे बघा, जिओग्राफी तुम्हाला थोडीफार व्यवस्थित माहीत पाहिजे. म्हणजे कसं, भारताचा नकाशा जो आहे की कुठला भारताचा शेजारी देश आहे, समजा इथे ड्रॉ करतो मी रफमध्ये. इथे रफ आहे हा, ठीक आहे, एक्झॅक्ट नाही आहे. आता बघा, हा भारताचा जर नकाशा घेतला आपण तर पाकिस्तान तुम्हाला माहीत आहे साधारणतः कुठे आहे. या इथं पाकिस्तान आहे. त्यानंतर इथून चीन सुरू होतं असं. इथं अफगाणिस्तान आहे. इथं थोडंसं इथं दाखवायचं झालं तर इथं अफगाणिस्तानची छोटीशी बॉर्डर आहे जी आत्ता पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर चायना म्हणजे तिबेटचा भाग आहे बेसिकली. चायना नंतर नेक्स्ट जो आहे इथं नेपाळ आहे. इथं भारत जो आत गेला इथं नेपाळ आहे. त्यानंतर इथं जे आहे भूतान आहे थोडासा वरती. आणि परत हा जो आहे चायनाचा तो परत इकडं बाहेरच्या बाजूनं असा अरुणाचल प्रदेशच्या इकडं लागतो थोडंसं. आणि खाली इथं जे आहे ते बांगलादेश आहे मध्ये, म्हणजे बंगाल आणि इकडं त्रिपुरा साईडला. आणि मग याच्या खाली जे आहे इकडं ते मग म्यानमार ब्रह्मदेश जो आहे तो देश आहे. जॉग्रफी तुम्हाला हे बॉर्डरिंग कंट्रीज माहीत पाहिजे. त्यानंतर आता इकडं पण आहे असा म्यानमार, मोठा आहे असा उभा आहे म्यानमार. ठीक आहे. तर त्यानंतर हे बघा, बॉर्डरिंग कंट्रीज तर माहीतच पाहिजे. आणि त्या कंट्रीजला लागूनच नाही, जसं की पाकिस्तान आहे इकडं तर त्याला पूर्ण गुजरात राजस्थानच्या सीमा अटॅच आहेत, पंजाबची सीमा आहे. सो तुम्हाला कुठल्या देशाशी कुठल्या राज्यांच्या सीमा अटॅच आहेत हे माहीत पाहिजे. याचे क्वेश्चन विचारले जातात. समजते. सो आता हाच प्रश्न आहे बघा की इथं जे नेपाळ आहे तर त्याला कोणत्या सीमा. तर हे बघा तुम्हाला आणि भारताचा पण नकाशा थोडासा माहीत पाहिजे व्यवस्थित. आता एका दिवसात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. रोज तुम्ही नकाशा थोडा बघितला व्यवस्थित की आपल्याला महाराष्ट्र माहीत आहे बाबा, इथं आहे, इथं गुजरात आहे, इथं राजस्थान आहे, इथं मध्य प्रदेश आहे. आपल्या जवळपासचे माहीत असतं आपल्या. खाली इथं गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, इथं तेलंगणा आहे, ओडिसा आहे, पश्चिम बंगाल, इथं छत्तीसगड, झारखंड, बिहार आहे, इथं उत्तर प्रदेश आहे. समजते. आता इथं पश्चिम बंगाल सुरू होते, हे असं इथं आहे. इथं सिक्कीम राज्य आहे छोटंसं. त्यानंतर हे नॉर्थ ईस्टचा रिजन तुम्हाला माहीत पाहिजे इथला, लक्षात घ्या. इथं अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशच्या खाली नागालँड, त्यानंतर त्याच्या खाली मणिपूर आहे. इथं मिझोराम आहे. इथं त्रिपुरा आहे. आणि इथं मेघालय आहे मध्येच. आणि सगळ्यांना टच करत इथं असं आसाम आहे. समजते. नॉर्थ ईस्टचा मॅप करून ठेवा व्यवस्थित. याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. मी नंतर मॅप वगैरे शेअर करेन सगळं कोणाकडे नसेल तर. आता यात मणिपूर जे आहे मी सांगितलं इथं आहे नागालँडच्या खाली, आणि नेपाळ इकडं आहे, लक्षात घ्या. सो मणिपूर हे नेपाळ टच करते का तर नाही करत.
सो हे वाक्य चुकीचं आहे. आता हे जर वाक्य चुकीचं असेल आणि इथं चुकीचे विधान विचारले तर चुकीचं आहे, इथं पण चुकीचं आहे. बाकी याच्यात ब आणि क आहे. सो हे पर्याय कॅन्सल झाले. म्हणजे एका छोट्याशा नॉलेजवरून तुम्ही 2 पर्याय इलिमिनेट करून 50-50पर्यंत आला. आता इथून पुढं तुम्हाला सोडवायचं आहे की बाबा ब चूक आहे का क चूक आहे. आता ब बघूया. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे की जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये विसावला आहे. बरोबर आहे. इथं आता मी दाखवलं बघा, हा चायना आहे वरती. चायना खूप मोठं आहे, इथून सुरू होतं आणि असं पार इकडंपर्यंत मोठं गेलेलं आहे. आणि त्याच्या खाली इथं भारत आहे आणि मध्ये नेपाळ जे आहे ते सँडविच आहे स्टेट. ठीक आहे, म्हणजे राज्य जे आहे ते सँडविच आहे. नेपाळ जो देश आहे बेसिकली तो सँडविच आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे यात काही एकदम एक्स्ट्रीम काय दिलं असं नाही. चीन आणि भारताच्या मध्ये आहे फक्त. लँडलॉक आहे, भूपरिवेष्टित म्हणजे लँडलॉक. कारण नेपाळला काय समुद्र नाही आहे इथं कुठेच, समजतं. सो हे बरोबर आहे. आता हे जर बरोबर असेल तर चुकीचं विचारले म्हणल्यावर ब तर नसणार, कारण ब बरोबर आहे. त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला आणि उत्तरापाशी आलो आपण क न वाचताच. आता क मध्ये काय दिलं आहे बघा, भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. आता इथं मी सांगितलं आहे बघा, इथं नेपाळ आहे, मध्ये आपला सिक्कीम आहे इथं राज्य, आणि त्या सिक्कीमच्या पलीकडे भूतान आहे. सो नेपाळ आणि भूतान जे आहे ते टच नाही करत, कारण त्याच्यामध्ये भारत आहे सिक्कीम, समजतं. आणि वरती चायनाचा भाग येतो. सो हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. सो याचं पर्याय म्हणजे उत्तर जे असणार ते आणि क असणार. सो आता या प्रिव्हियस इयर समजण्याचा उद्देश काय आपला, की काय वाचायचं तुम्हाला, प्रश्न कशाप्रकारे विचारतं. सो भारताचा मॅप. आता ह्याची उत्तरं आणि एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे, जस्ट सांगतो मी. 18वा जो प्रश्न आहे इथं कुठं आहे हा, एकच मिनिट. हे बघा, भारताचे शेजारील देश खाली उत्तर दिलेत ना. नेपाळचे बॉर्डर दिलेले आहेत, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. त्यानंतर मग भूतानचे बॉर्डर स्टेट पण दिले आहेत इथं. सिक्कीम आहे, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल. आणि आता आपल्याला हे नेपाळ भूतान झालं, पण बाकी जे आहे बांगलादेश जो आपला शेजारी आहे, चायना शेजारी आहे, पाकिस्तान आहे, त्यानंतर म्यानमार आहे. तर हे जे शेजारचे देश आहेत त्या देशांना लागून कोणती राज्य आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे, लक्षात घ्या. जेणेकरून यावर्षी जर क्वेश्चन आलं तसं तर तुम्हाला ते सांगता येईल. त्यानंतर हे बघा, नंतर काय आहे, थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा. महाराष्ट्रातले ठिकाण आहेत ही सगळी, लक्षात घ्या. थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा. तर आता योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आणि चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं, लक्षात घ्या. पाल, जळगाव. आता आपण समजा सगळे अज्यूम करू की कराडचे आहोत किंवा अहमदनगरचे आहोत. तर हे जे आहेत तुम्हाला तुमच्या गावाच्या किंवा जिल्ह्याच्या शेजारचं माहीत असतात गोष्टी. लांबच्या गोष्टी ज्या असतील त्या थोड्याशा वाचाव्या लागतील तुम्हाला. जसं की सगळ्यांना महाबळेश्वर माहीत आहे, सातारा, जे कराडचे विद्यार्थी असतील त्यांना. त्यानंतर लोणावळा, पुणे माहीत असेल, जे पुण्यामध्ये डिग्री करतात आता सध्या. सो ही दोन्ही बरोबर आहेत की महाबळेश्वर साताऱ्यामध्ये आणि लोणावळा जे आहे ते पुण्यामध्ये. सो तुम्हाला हे 2 माहीत आहेत म्हणल्यावर या दोघांपैकी वरचं जे आहे या दोघांपैकीच एक चुकीचं आहे, एक बरोबर आहे. आता पाल, जळगाव का तोरणमाळ, धुळे. आता हे बघा, तोरणमाळ जे आहे ते फेमस आहे थंड हवेचं ठिकाण आणि ते नंदुरबारमध्ये आहे, लक्षात ठेवा. नंदुरबार, तुम्ही कधी ऐकलं असेल नाव नंदुरबार जिल्ह्याचं. हा आदिवासी जिल्हा ओळखला जातो. आदिवासी लोकांची संख्या यामध्ये जास्त आहे या जिल्ह्यात. सो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. आता हे धुळे नाही आहे मग याचा अर्थ जिल्हा. सो चुकीचं आहे हे 2. त्यामुळं पाल आणि जळगाव बरोबर आहे. आता इथून पुढं काय लक्षात ठेवायचं, हे 4 तर तुम्हाला तर लक्षात राहतील. पाल जळगावमध्ये, तोरणमाळ नंदुरबारमध्ये, महाबळेश्वर सातारा, लोणावळा पुणे. आणखी मग भंडारदरा कुठं आहे बघायचं, अहमदनगरमध्ये. त्यानंतर चिखलदरा वगैरे ऐकलं असेल तुम्ही, अमरावती साईडला आहे. तर अशी महाराष्ट्रातली 10 थंड हवेची ठिकाणं बघून घ्या, जेणेकरून भविष्यात त्याच्याशी संबंधित प्रश्न आला आत्ताच्या परीक्षेमध्ये तर तुम्ही तयार असाल त्याला, तुम्हाला अनपेक्षित वाटायला नको तो. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, नद्यांचं दिलेलं आहे, चुकीचं विधान ओळखायचं आहे. आता हा प्रश्न ॲक्च्युली कॅन्सल केलं आहे गेल्या वर्षीच्या MPSCच्या पेपरमधून. कॅन्सल म्हणजे याच्यात एकापेक्षा जास्त इनकरेक्ट असू शकतील
आता यामध्ये आता प्रश्न काय बघूया आपण, कॅन्सल केलं आहे किंवा उत्तर काय ते नंतर बघू. वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. म्हणजे दोन नद्या कुठं मिळत आहेत आणि कुठल्या दिशेला आहे, चंद्रपूर कुठं आहे, नद्या कुठं मिळत आहेत. त्यानंतर कान्हा, पेंच, बाग. आता पेंच जो आहे हे राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे आणि ही नदीसुद्धा आहे. या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. आता हे बघा, या नद्या ज्या आहेत ना, वैनगंगा, वर्धा, वैनगंगा, गिरणा, या सगळ्या विदर्भातल्या नद्या आहेत बेसिकली, अमरावती या रिजनमधून जाणाऱ्या, नागपूर साईडच्या. सो तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रातले असाल तर या नद्यांची नावं कधी ऐकली नसतील. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, आपण हे वरती इथं मी सांगितलंच होतं बघा इथं, की या भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आहेत गंगा, यमुना, गोदावरी महाराष्ट्रातल्या, सिंधू नद्या असेल, ब्रह्मपुत्रा, कावेरी, या नद्या त्यांच्या उपनद्या करायच्याच आहेत आपल्याला. त्यासोबत महाराष्ट्रातल्या एक 10 नद्या करू आपण ज्या महत्त्वाच्या आहेत. आता कृष्णा नदी जे कराडमधल्या आहेत त्यांना माहीत असेल, किंवा नगरच्या असतील त्यांना सीना नदी, भीमा नदी, प्रवरा नदी हे नावं ऐकले असतील. तसंच ज्या आणखी नद्या आहेत, गोदावरी महत्त्वाची आहे सगळ्यात नदी. तर आणखी ज्या वरच्या ज्या नद्या आहेत या वर्धा, वैनगंगा वगैरे, तर या नद्या पण संगम वगैरे विचारले आहेत, कुठल्या नदीचा संगम कुठं होतो वगैरे. सो संगम वगैरे लक्षात ठेवा आणि उपनद्या ज्या आहेत नद्यांच्या ते लक्षात ठेवा. आता हा चुकीचा प्रश्न आहे MPSCमध्ये विचारलेलं, सो याच्या उत्तरात जाण्यात काय अर्थ नाही आहे. पण या प्रश्नातून समजून काय घ्यायचं आपल्याला, की नद्या आणि त्यांच्या उपनद्या विचारल्या जातात, त्यांचा संगम विचारला जातो. सो नद्यांचा क्वेश्चन 2 वेळा आलेला आहे. 10पैकी एखादी गोष्ट 2 वेळा विचारली जात असेल, 20%, तर करायचंच आहे बघा तुम्हाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या करायच्या तर व्यवस्थित, कुठं उगम पावते, कुठल्या समुद्राला मिळते, त्याच्या उपनद्या काय आहेत हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावर धरणं कोणती आहेत ते पण विचारलेले आहेत प्रश्न आधी, कुठल्या नदीवर कोणतं मोठं धरण जलाशय आहे. तर ह्या गोष्टी करायच्याच आहेत आपल्याला. त्यानंतर आणखी काय बघितलं आपण, करंट अफेअर्सचे काय तर होते, खनिज आणि त्यांचे जिल्हे लक्षात ठेवायचे किंवा लोकेशन, आणि क्लायमॅटचा असेल. त्यानंतर भारताचा मॅप जो आहे आणि भारताच्या शेजारील देश आणि त्याच्या लगतची राज्य, थंड हवेची ठिकाणं, या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत. सो याच्या खाली मी उत्तरं दिलेली आहेत त्याची. आता या उत्तरात काय झालं आहे, या एका ठिकाणी इथं चुकलेलं आहे थोडंसं, कुठं ते सांगतो मी. हे बघा इथं हे खनिज आणि त्याचं जोड्या लावा आहे ना, हे चुकीचं दिलं आहे इथं. सो हे फक्त लक्षात ठेवा की लोह खनिज जे आहे ते सुरजागडमध्ये आहे. सो इथं चुकलेलं आहे. सो हे जरा स्किप करा. मी खनिजाचा मॅप तुम्हाला शेअर करेन, त्यामध्ये ते दिलं आहे की कुठलं खनिज कुठं आढळतं वगैरे, ते वाचा. बाकी या नोट्स थोड्याशा ओव्हरलुक करा. काही करेक्शन असेल तर मला सांगा, कुठं काय करेक्शन असेल तर. जसं की दिलं आहे तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे, धुळेमध्ये नाही. आता चिखलदरा दिला आहे, अमरावती फेमस आहे. माथेरान रायगडमध्ये आहे, महाबळेश्वर. सो तसंच नदी आणि उपनद्या वगैरे दिलं आहे काय काय, ज्या आत्ता प्रश्नामध्ये होते ते. सो आता वाचायचं एक महत्त्वाचे मुद्दे काय, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये नद्या, उपनद्या, धरणे, खनिजे, थंड हवेची ठिकाणे. भारताच्या भूगोलामध्ये नदी, हवामान, कोपनचं क्लासिफिकेशन हवामानाशी संबंधित, आणि कुठल्या देशाला कुठलं राज्य आहे, पर्यावरणाशी रिलेटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, क्लायमेट चेंज, बायोडायव्हर्सिटी, युनायटेड नेशनच्या मीटिंग कुठं होतात ते. आणि मग इथं EV पॉलिसीवर क्वेश्चन आलं आहे, मत्स्य संपदा योजना, शेतीशी रिलेटेड आणि रिन्युएबलशी रिलेटेड. क्लोनिंग हा बायोटेक्नॉलॉजीचं होतं. आणि खाली हे सगळं दिलं आहे बघा त्याचे हे. फक्त यात मी सांगितलं की लोह खनिज जे आहे ते इथं सुरजागडमध्ये, थोडंसं एवढं करेक्शन करून घ्या आहे, म्हणजे हे चेंज होईल थोडंसं इथलं. ठीक आहे, चालेल. मग हे रीड करा, काही डाऊट असेल तर मला मेसेज करा.